बघा लक्ष द्या. सांकेतिक तुलनांमध्ये आता आपल्याला तिसरी तुलना आहे ती म्हणजे कोणती? सांकेतिक तुलना. आता सांकेतिक तुलनेमध्ये आपल्याला काय दिलेले असतात? तर संकेत दिलेले असतात. आता संकेत कशा पद्धतीचे? तर उदाहरणार्थ बघा असं देऊ शकतात. उदाहरणार्थ बघा, लक्ष द्या, व्यवस्थित ऐका. तर P @ Q चा अर्थ काय दिलाय बघा? P हा Q पेक्षा मोठा किंवा समान आहे. बघा अर्थ काय आहे याचा, हे जर असं समजून घ्या. असे संकेत दिले जातात आणि हे संकेत दिल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे असं वाक्य असतं. म्हणजे P @ Q अर्थ काय सांगितलाय? P हा Q पेक्षा मोठा किंवा समान. म्हणजे अर्थ काय झाला रे? P हा Q पेक्षा मोठा आहे किंवा एकतर काय आहे? समान आहे. म्हणजेच कशा पद्धतीनं? P हे मोठं तरी आहे किंवा समान आहे कुणापेक्षा? Q पेक्षा. असा अर्थ कुणाचा? तर याचा. म्हणजे बघा एक मिनिट. P @ Q बरोबर किंवा ह्याचा संकेत कोणता येणार आपल्याला? P हा Q पेक्षा मोठा किंवा समान. याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येईल? तर चा अर्थ आहे मोठा किंवा समान. आलं का लक्षात? बघा चा अर्थ काय आहे? मोठा किंवा समान. बघा दुसरं दिलंय. दुसरं काय देऊ शकतात? म्हणजे हे एक वाक्य मी म्हटलं. तसं दुसरं वाक्य. हे सांकेतिक चिन्ह आहेत, लक्षात ठेवायचं. आणि सांकेतिक चिन्हांचा तिथं वापर केला जातो. तर P कॉपीराइट Q चा अर्थ बघा. P कॉपीराइट Q चा अर्थ आहे P हा Q पेक्षा लहान किंवा समान. असंच असेल असं नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळं पण देतील, काही प्रकार करतील. तर आता याचा अर्थ काय झाला रे? P कॉपीराइट Q याच्यातून आपल्याला काय कळतंय? तर P हे Q पेक्षा लहान किंवा समान. म्हणजेच तुम्हाला अर्थ काय मिळाला? कॉपीराइटचा अर्थ काय आहे? पेक्षा लहान किंवा समान. आलं का लक्षात? बघा ह्या चिन्हांवरती लक्ष द्या. ह्याचा वापर याच्यासाठी केलाय, याचा वापर याच्यासाठी केलाय. त्याच्यानंतर असं पण देऊ शकतात. बघा तिसरं आपण वाक्य घेऊ शकतो. P% चा अर्थ बघा. P हा Q पेक्षा मोठा. काय अर्थ दिलाय? मोठा आहे. अर्थ काय झाला सांगा रे? P% चा अर्थ आपल्याला काय मिळणार? P हा Q पेक्षा मोठा, म्हणजे असं येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? पर्सेंटचा अर्थ कोणता आहे? पेक्षा मोठा. लक्षात आलं का? पेक्षा मोठा. त्याच्यानंतर बघा असं पण देऊ शकतील. P*Q चा अर्थ P हा Q पेक्षा लहान आहे. आता अर्थ काय झाला सांगा? P*Q म्हणजे काय ना? P हे कुणापेक्षा लहान आहे? Q पेक्षा लहान. अर्थ काय झाला? स्टारचा अर्थ आहे पेक्षा लहान. लक्षात आलं का? बघा काय कंडिशन्स आहेत. त्याच्यानंतर P ऐक $Q चा अर्थ P हा Q पेक्षा मोठा नाही किंवा लहान नाही. अर्थ काय होणार याचा? समान आहे. काय मिळणार आपल्याला? $Q चा अर्थ काय येणार? P बरोबर कोण आहे? Q. म्हणून आपल्याला बघा डॉलरचा अर्थ काय मिळेल आपल्याला? डॉलरचा अर्थ मिळेल इक्वल. लक्षात आलं का? असं तुम्हाला देतील. मग आता याच्यावरून तुम्हाला काय केलं जातील की काही वेगवेगळी विधानं दिली जातील आणि ही विधानं देऊन तुम्हाला काय केलं जातं? तर याच्यामध्ये कोण मोठं कोण लहान काय आहे हे सगळं काढायला सांगितलं जातं. मग आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. तर आता उदाहरणार्थ बघा हीच वाक्य आहे तसं समजूया आपण. ठीक आहे.
आणि ह्या वाक्यांचा आपण वापर करणार आहोत. कोणती कोणती वाक्य आपण आता बघितलीत तर बघा, पी ऍट द रेट काय आहे? पी ऍट द रेटचा अर्थ काय आहे? पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा समान. पी कॉपीराइट क्यूचा अर्थ काय आहे? पी हा क्यू पेक्षा लहान किंवा समान. त्याच्यानंतर पी पर्सेंटचा अर्थ काय आहे? पी हा क्यू पेक्षा मोठा. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळालं? पी स्टार क्यूचा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा लहान. आणि काय दिसतंय? पी डॉलर क्यूचा अर्थ आहे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही किंवा लहान नाही, म्हणजेच कसं आहे? बरोबर आहे. अशा आपल्याला 3-4 गोष्टी मिळाल्या. मग आता बघा, याच्यावरून काय केलं जातं? काही विधानं दिली जातात. आपण आता विधानं घेऊया पहिल्यांदा आणि विधानावरून निष्कर्ष काढले जातात. तर आता विधान. विधान आता विधान काय बघा, पहिलं पहिलं विधान आपल्याला विधानं दिलेली आहेत. डी डॉलर यम कॉमा यम पर्सेंट डब्ल्यू कॉमा यम पर्सेंट डब्ल्यू आणि डब्ल्यू ऍट द रेट आर. आणि ह्याच्यावर निकष दिलेत, निष्कर्ष सॉरी, काय मिळतील आपल्याला? निष्कर्ष. निष्कर्ष आहेत. पहिला निष्कर्ष आहे बघा, हा पहिला निष्कर्ष काय आहे? आर स्टार डी. आणि दुसरा निष्कर्ष आहे, दुसरा निष्कर्ष आहे काय दिलाय? डब्ल्यू कॉपीराइट डी. ओके. आता काय आहेत, कसं आहेत, आपण आता ते बघू. बघा, गणित झालं. गणित काय काय आहे, गणितामध्ये काय काय दिलंय ह्या गोष्टी. पहिल्यांदा आपण बघा, ते सगळे जे आपले चिन्ह आहेत ना, ते चिन्ह मांडून घेऊया. ठीक आहे. आता चिन्ह कोणती कोणती आहेत सांगा. ऍट द रेट म्हणजेच काय? मोठं किंवा बरोबर. कॉपीराइट म्हणजेच काय? लहान किंवा बरोबर. पर्सेंट म्हणजेच काय? मोठं. हे इथं मी लिहितो पहिल्यांदा. ठीक आहे. ऍट द रेटचा अर्थ काय? मोठं किंवा बरोबर. कॉपीराइटचा अर्थ काय? लहान किंवा बरोबर. पर्सेंटचा अर्थ काय? मोठं. बरोबर. त्यानंतर स्टारचा अर्थ काय? छोटं. स्टारचा अर्थ काय? छोटं. आणि काय राहिलं बघा? डॉलर ना. बघा इथं सगळे आलेत का बघा. डॉलरचा अर्थ बरोबर. डॉलरचा अर्थ काय आहे? बरोबर. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा विधानांचा विचार करायचा. विधानं काय काय आहेत बघा रे आपली विधाने. काय दिले विधानं? डी डॉलर यम. डी डॉलर यम यम पर्सेंट डब्ल्यू. ठीक आहे. डी डॉलर यम, त्यानंतर यम पर्सेंट डब्ल्यू आणि काय दिले? यम पर्सेंट डब्ल्यू आणि डब्ल्यू ऍट द रेट आर. डब्ल्यू डब्ल्यू ऍट द रेट आर. ठीक आहे. आता डॉलर म्हणजे काय? इथं दिसते आपल्याला. म्हणजेच काय अर्थ झाला रे? डी समान आहे कुणाला? यमला. ओके. त्यानंतर दुसरं काय दिसतंय? दुसरं इथं हे दुसरं काय? यम पर्सेंट डब्ल्यू. म्हणजेच यम काय आहे? मोठा आहे कुणापेक्षा? डब्ल्यू पेक्षा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय दिले बघा रे? डब्ल्यू. डब्ल्यू ऍट द रेट. डब्ल्यू ऍट द रेट म्हणजेच काय? डब्ल्यू हे मोठं किंवा बरोबर आहे कुणाला? आर. बघा, आता हे तिन्ही एकत्र करायचे. आता एकत्र कसे करणार बघा. ह्याच्यामध्ये यम सामायिक दिसतंय का इथं? आहे का? इथं डब्ल्यू सामायिक दिसतोय का? दिसतंय. मग आपण फक्त तिघच मांडूया. डी यम डब्ल्यू आणि आर. आता बघा, डी आणि यम मधला संबंध काय रे? बरोबर. बरोबर. त्यानंतर यम हे काय सांगितलंय? डब्ल्यू पेक्षा मोठं. त्यानंतर डब्ल्यू आणि आर मधला संबंध काय रे? दोघं आहे का समान किंवा बरोबर. ठीक आहे. आता बघा, याच्यावरून आपल्याला काय काय निष्कर्ष काय दिले? निष्कर्ष काय दिलेले आहेत बघा. निष्कर्ष. निष्कर्ष काय दिलेला आहे? पहिला निष्कर्ष दिलाय कोणता? आर स्टार डी आणि डब्ल्यू कॉपीराइट डी असं दिलेलं आहे. आर स्टार डी हा पहिला निष्कर्ष आहे. ठीक आहे. आणि दुसरा निष्कर्ष काय आहे? डब्ल्यू कॉपीराइट डी. ओके. आता स्टार म्हणजे काय रे? लहान. बरोबर आहे. आर हे डी पेक्षा लहान. काय सांगितलंय? आर हे डी पेक्षा लहान. त्याच्यानंतर बघा, दुसरा निष्कर्ष काय दिलाय? डब्ल्यू हे कॉपीराइट म्हणजेच काय? डी पेक्षा लहान किंवा बरोबर. डब्ल्यू हे डी पेक्षा लहान किंवा बरोबर. आता बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर इथं काय काय दिसतंय? डी आणि एम समान आहेत. म्हणजे मी आता अंकांच्या स्वरूपात घेतो हा. जर समजा मी डी साठी 100 मानूया. ठीक आहे. अरे, डी साठी आपण काय करूया? 100 मानूया. डी ची किंमत जर 100 असेल तर एम ची किंमत सुद्धा किती येणार आहे? 100.
परंतु ही एम डब्ल्यू पेक्षा कशी असणार रे मोठी, म्हणजे डब्ल्यू ची किंमत काय असू शकते 100 पेक्षा लहान ना, म्हणजे ती 90 असेल. आर ची किंमत काय असू शकते, एक तर 90 पण असू शकते किंवा 90 पेक्षा लहान म्हणजे 80 वगैरे अशी पण असू शकते. आपण समजण्यासाठी का लहान आहे ना, म्हणजे बघा एक तर इक्वल असेल किंवा काय असू शकते लहान असू शकते. म्हणजे इथं ह्या दोन्ही कंडिशन येतात. मग आता सांगा इथं काय दिले त्यांनी, आर हे डी पेक्षा लहान. आर बघा इथं आहे ना, आर ची किंमत डी च्या किमतीपेक्षा लहान आहे का, यस, हे तुमचं वाक्य बरोबर आहे. त्यानंतर काय दिले बघा, डब्ल्यू हे डी पेक्षा लहान. डब्ल्यू हे डी पेक्षा लहान किंवा बरोबर, डी पेक्षा लहानच आहे. इथं बघा इक्वल नाही आहे. जर इथं इक्वल असतं असं असतं तर काय झालं असतं, इथं अर्थ काय झाला असता 90 किंवा 100 दोन्ही पण डब्ल्यूच्या किमती चालतात. परंतु इथं तसं दिलेलं नाही. इथं काय दिलंय फक्त तुम्हाला, काय दिलेलं आहे, फक्त इथं मोठं दिलेलं आहे. फक्त मोठं दिलेलं आहे. कोण मोठं आहे, स्ट्रिक्टली मोठं म्हणजे काय रे, समान होणार नाही. म्हणजे ह्याची किंमत 100 आहे, डी ची पण किंमत 100 आहे. मग मला सांगा डी ची किंमत 100 आणि डब्ल्यू ची किंमत किती आहे रे 90, हे लेस दॅन आहे परंतु इक्वल आहे का रे, इक्वल नाही. त्यामुळे हे वाक्य निष्कर्ष काय नाही आहे, बरोबर नाही, चुकीचा निष्कर्ष आहे. हा इथं असा निष्कर्ष असता तर, फक्त एवढा निष्कर्ष असता तर बरोबर आला असतं, लक्षात ठेवायचं. तर इथं आपल्याला काय दिसतोय, हा निष्कर्ष अशा पद्धतीचा दिल्यामुळं तो चुकीचा निष्कर्ष आहे. कोणता, असा दिल्यामुळं. म्हणून बघा तुम्हाला पर्याय असतात. काय पर्याय असतात माहितीये का, पहिला पर्याय 1 बरोबर, निकष 1 बरोबर. त्याच्यानंतर दुसरा पर्याय 2 बरोबर. त्याच्यानंतर तिसरा पर्याय 1 व 2 बरोबर बरोबर. आणि चौथा पर्याय सगळे दोन्ही पण चूक, दोन्ही चूक. तर तुमचा पर्याय कोणता असणार आहे रे, निकष 1 बरोबर. लक्षात येते का, निकष 1 बरोबर. आता याला दुसऱ्या पद्धतीने पण सोडवता येते. दुसरी पद्धत सांगतो बघा, व्यवस्थित लक्ष द्या आणि ऐका. ठीक आहे, मी ह्यातला हा भाग काय करतो, कॉपी करून घेतो. विधानांचा भाग काय करूया आपण, कॉपी करून घेऊया. विधान आणि हे एवढा भाग आपल्याला घेता येतोय का बघूया. अरे त्यातलं एक राहिलंच, ठीक आहे असू दे, घेऊ त्याला आपण. इथं पेस्ट करतो. ठीक आहे, आणि कोणतं पाहिजे मला, हे पाहिजे. आणि काय पाहिजे, हे पाहिजे ना, हे हे. कॉपी आणि इथं पेस्ट. ठीक आहे, बघा ह्यांचा वापर करूया आपण. आता ह्यांचा वापर करून कसं करायचं, झाडे लावायचा कार्यक्रम करायचा आपण. काय करायचा, झाडे लावायचा. तर आता बघा ह्यांच्यामधून आपल्याला झाडं लावायचे. इथं आपण पहिल्यांदा काय करूया, कसं रेश मारूया. ठीक आहे, झाडे लावायचा कार्यक्रम कसा करायचा बघा. डीचं झाड पहिल्यांदा लावूया, हे डीचं झाड लावलं. ठीक आहे, आता बघा यमचं झाड लावायचं. यमचं झाड केवढ्या उंचीचं आहे रे, समान डीच्या उंचीचं आहे. म्हणजे इथं यमचं झाड इथं एवढ्या उंचीचं येणार आहे. आलं, लक्षात आलं का, बघा 2 झाडं लावलीत आपण, कुठली, डी आणि यमचं. डब्ल्यूचं झाड कसं आहे बघा रे, यम पेक्षा लहान. यम पेक्षा लहान म्हणजे खालचं दाखवायचं, डब्ल्यूचं झाड. आरचं झाड कसं आहे बघा रे, आरचं झाड बरोबर पण असणार आणि लहान पण असणार आहे. म्हणजे बघा 2 झाडं लावायला पाहिजेत आपल्याला. कुणाची, आरची झाडं 2 लावायची. आता 2 लावूया आपण झाडं. बघा आरचं एक तर डब्ल्यूच्या उंची एवढा असणार आहे आणि दुसरं झाड कसं असणार आहे रे, आरचं त्याच्यापेक्षा लहान झाड असणार आहे. असं लक्षात आलं का, 2 झाडं कशी लावली लक्षात आलं. ही कुणाची झाड आहेत, आरची. ठीक आहे, आणि विचारलंय काय बघा रे, आता पहिल्यांदा निकष काय आहे, निकष आपला कोणता आहे, तर आर कुणापेक्षा, डी पेक्षा लहान. बघा आर डी पेक्षा लहान आहे का, आहे. बघा हे झाड विचारात घेतलं काय आणि हे झाड विचारात घेतलं काय, ते डी पेक्षा कसं आहे, छोटच आहे. आणि त्यामुळे बघा हा निकष तुमचा बरोबर आहे. दुसरा निकष काय विचारलाय तिने आपल्याला रे, डब्ल्यू, तिथे लिहितो मी तो, डब्ल्यू लहान किंवा बरोबर डीच्या. हा डब्ल्यू, आता डब्ल्यू हे काय बघा रे, डब्ल्यू इथं आहे ना, डब्ल्यू हे लहान किंवा बरोबर डीच्या आहे का रे. बघा इथं झाडांच्या उंचीवरूनच कळतंय डी कसा आहे, फक्त मोठा आहे. कुणापेक्षा, डब्ल्यू पेक्षा मोठा आहे. बरोबर आहे का, बरोबर असतं तर काय झालं असतं रे, डब्ल्यूचं झाड एवढं पण पाहिजे होतं असं,
तसं झाड आहे का डब्ल्यूचं? नाही आहे. डब्ल्यूचं झाड केवढं आहे? ठेंगू आहे ना कुणापेक्षा? डी पेक्षा. त्यामुळे हा निकष कसा आहे रे? चूक आहे. त्यामुळे फक्त कोणता निकष तुमचा बरोबर आहे? पहिला निकष तेवढा बरोबर आहे. असं पण करू शकताय. झाडे लावायचा कार्यक्रम करायचा. ठीक आहे? झाडे लावा, झाडे जगवा. आणि त्यानुसार आपण काय करायचं? तर हे निकष सोडवू शकतो. हे कसलं आहे? सांकेतिक. सांकेतिक तुलना आहे. हिला काय म्हणतात? सांकेतिक तुलना. या पद्धतीची तुलना याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. लक्षात आली असेल नसेल आपण एखादा आणि गणित बघू आणि मग ती तुमच्या डोक्यात येईल. ओके.